स्मार्ट अहमदनगर न्यूज। या ठिकाणी हा जिल्ह्यातला एखादा पहिलाच कार्यक्रम असू शकतो। एक मागच्या 15 दिवसापूर्वी माझ्याकडे बुद्धी आणि आमचे बुद्धी आणि इतर मंडळी आमचे वडील सगळ्यांनी सकाळी एक दिवस बोलून घेतलं। मला आपली अशी कल्पना आहे की आपल्या सगळ्या माजी शिक्षकांचा रिटायर शिक्षकांचा आपल्याला मेळावा घ्यायचा आणि त्यांचा एक आदर तिथ्य करायचा आपल्याला। आणि त्या कार्यक्रमाच्या बाबतीत मला सांगा फक्त तुम्ही किती शिक्षक होतील, कशा पद्धतीचं नियोजन करता येईल। आणि लगेच त्यावेळेस आम्ही उबाळे सरांना फोन केला आणि सरांशी आम्ही चर्चा केली। लगेच 2 दिवसामध्ये मीटिंग पण त्यांनी लावली आणि आज हा योग आला। तर या मागे हा सगळ्या माझ्या शिक्षकांचा ज्यांनी अनेक पिढ्या घडवल्या त्या शिक्षकांचा एक स्नेह मेळावा घेण्यामागे हेतू आणि उद्देश वेगळा होता। कारण आमचे वागचौरे साहेब स्वतः शिक्षक होते। हे वागचौरे साहेब स्वतः शिक्षक आणि मी शिक्षकाचा मुलगा। कारण ज्यांच्यामुळे आम्ही घडलो त्या माझ्या शिक्षकांचा सत्कार सोहळा करणं हा आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडले। सगळ्यात महत्वाचं कारण जो शिक्षकाने म्हणजे माझ्या बाबतीत जर बोलले तर मला त्या शिक्षकांनी घडवलं, नंतर त्या शिक्षकांनी मला सरपंच केलं, त्या शिक्षकांनी पंचायत समितीत पाठवलं, त्या शिक्षकांनी विधानसभेत पाठवलं आणि त्याच माझ्या शिक्षकांनी सुद्धा मला खासदार केलं। कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये वागचौरे साहेब सगळ्यात माझ्या राजकीय जीवनामध्ये या शिक्षक मंडळींचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे। म्हणजे माझा शिक्षक हा प्रत्येकाला असं वाटलं की नाही निलेश लंके हा माझाच मुलगा आहे या हेतूने प्रत्येक जणांना इतकं चांगलं काम केलं म्हणून आज आपल्याला संसदेत जाण्याची संधी मिळाली। आता संसदेत तुम्ही तुमचा मुलगा पाठवला, संसदेत पाठवल्यानंतर तुमची पण काय अपेक्षा आहेत ना। माझा हा सर्व कार्यक्रम घेण्यामागे उद्देश हा होता की प्रत्येकाचा सत्कार करायचा, प्रत्येकाचा त्या ठिकाणी आदरातिथ्य करायचं आणि माझ्या या सगळ्या पेन्शनरांच्या समस्या जाणून घ्यायच्या, पेन्शनरांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आणि त्या अडचणी कशा सोडवता येईल यासाठी आपण निश्चित या पुढील काळामध्ये प्रयत्न करणं अपेक्षित आहे। आज या ठिकाणी माझ्या आधी वागचौरे साहेबांनी काहीतरी प्रत्येक तालुका शिक्षक भवन उभारणार भूखंड असेल तर महसुली बघायला सांगून तो भूखंड मिळवून देण्याबाबत अशा अनेक CSR फंडाचा पैसा त्यासाठी वापरून केंद्र सरकारचा आरोग्य भत्ता दरमहा 1000 रुपये मिळाला पाहिजे,
कोरोना काळातील महागाई भत्ता 7% व्याजासह मिळायला हवा. पेन्शनरांची परिगणना सुधारित पद्धतीने व्हावी. शिक्षक हा अत्यंत घाबरट प्राणी आहे. एखाद्या अधिकाऱ्यासमोर तो घाबरतो. आता काय घाबरायचं कारण आहे शिक्षकाला? शिक्षकाचं पोरग जर खासदार झालं होतं, आता काय घाबरायचं कारण आहे कोणाला? माझ्या पेन्शनर शिक्षकाला उलट आता अधिकारी घाबरला पाहिजे. नको भाऊ, त्यांचं पहिलं काम करून टाका. मला आता मगाशी मी थोडक्यात आपले गुर्जा बोलत होते त्यावेळेस ऐकलं. त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद मध्ये पेन्शनरांसाठी एक मोठा हॉल अपेक्षित होता. आपण लवकरात लवकर ती जागा उपलब्ध होती का पाहू. जागा उपलब्ध करून त्यासाठी मी माझ्या निधीतून 50 लाख रुपये देतो. एक चांगला अद्यावत आपण पेन्शनर लोकांसाठी एक सभागृह तयार करू. म्हणजे माझ्या जिल्ह्यातील पर अकोल्याचं शिक्षक असू, कर्जत आमखेडचा असू किंवा शेववापा खडीचा असू, पारणीचा असू, श्रीवंदा संगमनेर कुठल्या तालुक्याचा जर शिक्षक रिटायर आमचा पेन्शनर शिक्षक एखाद्या कामानिमित्त जर आला आणि त्यांचं जर काम झालं नाही तर राहण्याची वेळ आली तर ते आपल्या कार्यालयामध्ये त्या सभागृहामध्ये राहायला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था करू. मी 50 लाख रुपये देतो. जे कमी पडतील ते वक्तव्य साहेबांकडून घेऊ आणि एकदम चांगले आपण पेन्शन लोकांसाठी भवन बांधू. तिथं काही पेक्षा पेन्शन लोक ज्या ज्या नगर सारख्या ठिकाणी कधी अडचण आली राहण्याची राहायला पाहिजे. त्यामुळे आमचा शिक्षक कधी कधी नगरमध्ये आल्यानंतर त्याला मिटिंग घेणं अपेक्षित असतं. आमच्या पेन्शन लोकांचं काही मेळावे होतात. मेळावा इकडं तिकडं घेण्यापेक्षा मेळावा तिथंच होईल. अशा पद्धतीने चांगले पेन्शन भवन उभा करू आपण. एकदम अद्यावत महाराष्ट्रात नाही असं स्मार्ट अहमदनगर न्यूज.